कोल्हापूरच्या ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृहाच्या प्रस्तावित खाजगीकरणाविरोधात गडिंग्लज तालुक्यातील कलाकारांनी तीव्र भूमिका घेतली आहे। गडिंग्लज कला अकादमीच्या वतीनं गडिंग्लजच्या प्रांताधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आलंय। नाट्यगृहाचं खाजगीकरण तातडीनं रद्द करावं अशी प्रमुख मागणी करण्यात आली। केशवराव भोसले नाट्यगृह ग्रामीण भागातील हौशी आणि बाल कलाकारांसाठी महत्त्वाचं सांस्कृतिक व्यासपीठ असल्याचं कलाकारांनी नमूद केलंय। कलाकारांशी चर्चा केल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नये अशी मागणी करण्यात आली आहे। कोल्हापुरातील ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृहाच्या प्रस्तावित खाजगीकरणाविरोधात गडिंग्लज तालुक्यातील कलाकार आक्रमक झाले आहेत। गडिंग्लज कला अकादमीच्या वतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन खाजगीकरणाचा निर्णय तातडीनं रद्द करण्याची मागणी करण्यात आली। केशवराव भोसले नाट्यगृह हे महाराष्ट्राच्या नाट्य परंपरेचं सांस्कृतिक वैभव आहे। ग्रामीण भागातील हौशी कलाकार, बाल कलाकार, नाट्य संस्था तसंच विविध सांस्कृतिक चळवळींसाठी हे नाट्यगृह महत्त्वाचं व्यासपीठ आहे। नाट्यगृहाचं खाजगीकरण झाल्यास सर्वसामान्य कलाकारांना नाट्यगृहाचा वापर करणं आर्थिकदृष्ट्या कठीण होईल आणि ग्रामीण भागातील नाट्य चळवळीचा मोठा फटका बसेल अशी भीतीही व्यक्त करण्यात आली आहे। नाट्यगृहाचं खाजगीकरण रद्द करून ते सार्वजनिक मालमत्ता म्हणून कायम ठेवावं, त्याचं व्यवस्थापन शासन किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत करावं, तसंच कलाकार आणि सांस्कृतिक क्षेत्रातील प्रतिनिधींशी चर्चा केल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नये अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली। या निवेदनावर तालुक्यातील नाट्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील सुमारे 20 कलाकारांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या। यावेळी प्राध्यापक अशफाक मकानदार, रामय्या हिरेमठ, शिवाजी पाटील, मयंक कुरुंदवाडकर, राजेंद्र भुईंबर, संतोष बोरनाक, मयूर शिंदे, विशाल सुतार, दत्ता सुतार, उर्मिला कदम, अरुणा शिंदे, गीता पाटील, उज्ज्वला दळवी, सुमन सावंत, शारदा अजलकर, सुमन पाटील, वैष्णवी पाटील उपस्थित होत्या।